मंत्री उदय सामंत गोकुळ गीतेंच्या भेटीला नाशिक महायुतीमधील बंड थंड होण्याच्या मार्गावर। गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याचीही शक्यता, तर गीते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेमध्ये उमेदवारांची माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्र काँग्रेसची नामुष्की। उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। अमरावतीमधील काँग्रेसचे नॉट रिचेबल उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयामध्ये उपचार, तर देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15 ते 20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप। आज पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार। मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट्स, माझा डिजिटल प्रचार सुरू आहे, आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का, हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं। निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू, उमेदवारांवर दबाव आणला जातोय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात, तर शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक सुरू, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। नीट, सीबीएसई या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीचा आज पुणे विद्यापीठामध्ये एल्गार। दिल्लीतील आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुक सुद्धा सहभागी होतील, अभिजित दिपकेंची माहिती। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेत भेट, दोघांच्या भेटीचे फोटो मला एकानं पाठवले। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात आला, राऊतांचा आरोप, तर तो फोटो AI जनरेटेड असेल, अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। ओमान समुद्रामध्ये अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यावरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ, तर मोदी सरकारचा हा निर्णय 22 ते 30% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साइज ड्युटी कक्षेबाहेर। मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर, पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार, तर कोकणासह राज्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। वर्धापन दिनानिमित्त अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा, तर दुपारी 2 वाजता मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये हा सोहळा। सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फडणवीस बोलणार। मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन। कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष सवलती, सुविधा जाहीर। पारंपरिक कुंभार कुटुंबाची यादी तयार करण्याची तहसीलदारांना जबाबदारी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं ऐतिहासिक निर्णय। चंद्रपुरातील सावलीतही गोळीबार, शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावर गोळीबार, 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती, 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अधिक ज्येष्ठ कमला एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी, दर्शनासाठी तब्बल 4 किलोमीटरपर्यंतच्या रांग, तर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय। दिल्लीच्या पश्चिम बिहार या भागातील जिममध्ये मध्यरात्री गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोशल मीडियावर पोस्ट करत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। पोलिसांकडून आता याचा तपास सुरू। फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार। 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानात उतरणार। मेक्सिको दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला सामना। फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं कोल्हापुरात ठिकठिकाणी आवडत्या खेळाडूंचे आणि संघांचे होर्डिंग्ज।